एक महत्त्वपूर्ण बातमी अमित शहांसंदर्भातली आहे। केंद्रीय गृह अमित शहा शनिवारी रायगडच्या दौऱ्यावर येणार आहेत। रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम संपल्यानंतर अमित शहा तटकरेंच्या घरी भेट देण्याची सुद्धा शक्यता आहे। तर सुतारवाडीतील निवासस्थानी अमित शहा यांना येण्याचं तटकरेंकडून निमंत्रण देण्यात आलंय। महायुतीमध्ये अद्याप रायगडच्या पालकमंत्रीपदाचा हा निर्णय अजूनही प्रलंबित आहे। अमित शहांच्या दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाचा हा तिढा सुटणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय अधिकचे अपडेट्स? की 12 तारखेला अमित शहा यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडचा दौरा आहे आणि आता बऱ्याच चर्चांना उधाण आलेलं आहे। एक तर रायगडचं पालकमंत्रीपद आहे ते भरत गोगावले यांना मिळणार आहे का, किंवा ते आदितीताई तटकरे यांच्याकडेच कायम राहणार, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या चर्चा सुरू असताना 12 तारखेला निमंत्रण त्यांना देण्यात आलेलं आहे आणि स्वतः सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी हे निमंत्रण दिलेलं आहे। त्यामुळे दोन्ही गटामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे की नेमकं रायगडच्या पालकमंत्रीपदी आता कोणाची वर्णी लागणार आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये, त्याला स्टे दिलेला आहे आणि त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा अमित शहा यांच्या सुनील तटकरे यांच्या घरी गेल्यानंतर तरी सुटणार आहे काय, पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच, धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।